मराठी ब्लॉग प्रेमासाठी, बायकोसाठी, बायकोच्या खुशीसाठी. वा कसला बोलतोय मी बघा. जेव्हा असं पावसात भिजायचा विचार करता का नाही, पाऊस जातो. वरुण देव कधी कधी मस्करी सुद्धा करतो बरं का. कसं आहे माहिती आहे का भावांनो, प्रेमासाठी थोडा तरी मेहनत घ्यावी लागते. कसं आहे, ती जेवढी तुमच्यावर मेहनत घेते, तुम्ही पण तिच्यावर, तुमच्या पार्टनरवर, गर्लफ्रेंड असो बायको असो, मेहनत घ्यायला लागते बाई. तो इंग्लिशवाला शब्द मला कळणं सुचणं झाला आणि बोलता पण येत नाही, म्हणून आपलं मराठीत बोलतोय बरं का. काय तरी बोलतात त्या शब्दाला, काय बरं म्हणतात त्या मराठी म्हणजे इंग्लिशमधल्या शब्दाला काय म्हणतात आठवण झालं मला. एफर्ट्स दॅट्स कॉल्ड एफर्ट्स वर्ड. त्याच्या आईच्या गावात एफर्ट्स घेतलं पाहिजे रिलेशनशिपमध्ये. आता आम्ही दोघं एकमेकांना गेले 10-12 वर्ष ओळखतोय. माझ्या छोट्यातल्या छोट्या गोष्टी तिला माहीत आहेत, तिचा छोट्यातल्या छोट्या गोष्टी, तिला काय आवडतं काय नाही आवडत, आणि ते मी करायला पाहिजे हे सगळं तिला आवडतं असं हे मला माहीत आहे. आता बघा विषय, हे सगळं मला म्हणजे जर आता समजा तिला जर पाऊस आवडत असेल तर माझं हे कर्तव्य बनतं की तिला पावसात गाडीवर मी बसून आणल्यावर ती किती खुश असेल आणि तिला पावसात माझ्यासोबत चहा प्यायला किती आवडतो, तर ह्याचं मी पूर्ण लक्षात ठेवून ही गोष्ट मी केली पाहिजे. तुम्ही म्हणजे मी असं सगळ्यांचं मी काय झेंडा घेतला नाही, पण करा. प्रेम करता आणि तिच्यासोबत राहता तर या छोट्या छोट्या गोष्टींचा पण तुम्ही विचार करा. आणि जेव्हा मुलगी लग्न होऊन तुमच्याकडं येते तेव्हा तुमची 100% जिम्मेदारी असती की तिला नेहमी खुश ठेवलं पाहिजे, तिच्या इच्छा पूर्ण केल्या पाहिजे. छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या ज्या पण असतील, ज्या पण तुमच्याकडनं होत असतील. आता ह्याला पैसे लागणार आहेत का मला सांगा ना. मला तिला गाडीवरनं घेऊन जायला थोडी पैसे लागणार आहेत. थोडी मी कुठं तिला 5 स्टार ह्याच्यात नेतोय किंवा काय करतोय. तिची इच्छा काय असते की माझ्यासोबत 2 व्हीलरवरनं पावसात फिरायची आणि पावसात चहा प्यायचं. बाई काय बघा ना, एवढंच आहे. तर ते मी समजून तेवढं सिरियस टॉपिक हा म्हणजे सिरियस गोष्ट ही मी जर घेतली की एवढं करायला काय मला काय लाख करोडो पैसे लागणार नाही. वेळ, पाऊस तर पडतोच आहे, गाडी तर आहेच, चहा तर 10 रुपयालाच मिळतो. तर मग काय येऊ बघा सुटलो सणा येऊ पण कसला आलाय बघा भाषा बाहेर. एक तर गाडीवर येईल त्यात आणि कुठल्या कॉन्फिडन्सला राईट लेफ्ट टाकतात काय माहिती. बघा डायरेक्ट राईट काय. आता तिला मी फोन करून सांगितलेलं की मी येत नाही कारण 2 दिवस झालं दुखते आहे हो, कंबर दुखती आहे. तर ती स्वतःहूनच म्हणते की तू नका येऊ, माझं मी येते, माझे मी येते. पण जेव्हा पाहिलं तिला हा दिल हिल्ला पोचलेलो आहे आपण. गाडी लावूया. रुमाल राहिलाय, डोकं भिजलंय. आता आपण इथं वेट करूया. मॅडम आमची इकडं येईल, तिचं रिॲक्शन आपण बघूया. पण जर तिने रिक्षा बुक केली असेल तर बोंबालला प्लॅनिंग बोंबालला बाई बघ, बोंबालला मग सगळंच प्लॅनिंग बोंबालला. मग हा आलोय मी, खालीच आहे. बाई मीच सांगितलं नाही तर रिक्षा बुक करायची आणि सनाट जायची इथनं. आई फूलों के रस में नहा के लाई भीनी सी खुशबू चुरा के. तुला माहित होतं ना मी येणार आहे. हा तरी पण नाटकं. मला कसली भीती होती माहिती आहे का, मला वाटलं तू रिक्षा करून जाशील. सांग की तुला कसं माहित होतं मी येईल.
गॅरंटी होती मला, म्हणून मी नॉर्मल रिॲक्ट केलं. तूच म्हणलं मी असं कसं नॉर्मल रिॲक्ट केलं बाई तू? कारण मला माहित होतं तुम्हाला फसवतोय. ओ मी तर तुला 12 वर्ष आधीच फसवलेलं. आता तुझे सगळे कलागुण कळलेत मला. आत्ता हां, हळूहळू आता सवय झाली मला तुझ्या वागायची. चल चाय पिऊ. कुठं? कसं आहे बाई? कुठं लगेच कुठं? मॅडम आलेले आहेत. आता आपण मॅडम सोबत थांबा जरा, मॅडम साठी सीट जरा साफ करूया. मॅडम साठी सीट साफ केली बाबा. कसं पगार नाही देत मॅडम मग महिन्यात. वड तुला वाढायला लागेल मला लय दुखतं. हे नेहमी करून येतोस माझ्याकडनं, ते सांगतोस गाडी वडा. अरे भाई हे बघा, गाडी ओढलीच गाईजांनो, तुम्हीच सांगा गाडी ओढलीच पाहिजे ना. तर 5 चोखेनी घेतलेला आहे नवीन. कशी फाटले 5 चोखेनी घेतलेला आहे नवीन फोन. खूप कष्ट केले. कसं वाटतंय आद्या? मी थँक्स म्हणेन माझ्या आई बापांना, आई ग, माझ्या फ्रेंड्सना. आणि किती फालतूगिरी आहे चिशी. अरे सक्सेस आहे. सक्सेस. Second success. फर्स्ट सक्सेस काय? iPhone 11. कुठे येतो आद्या? कुठला? तर प्रेमाच्या महोत्सवात अजून एक आनंदाची गोष्ट घडलेली आहे. आदेश पानचोके यांनी नवीन फोन iPhone 15 घेतलेला आहे. तर त्याची पार्टी मिळणार आहे आपलास. तर आपण चाललोय आपल्या नेहमीच्या अड्ड्यावर वाडेश्वरवर. तिथेच माझ्या प्रिय सखी, माझी प्रियतम्मा, माझी अम्मा, तिच्या मनातली पण सुद्धा एक गोष्ट कंप्लीट होणार आहे. तिला मिळणार आहे तिथं चहा. बायकोसाठी माझ्या असा विषय आहे, चहासाठी किती पण लांब जायला तयार आहे का ना आबा? आबा तुला चहा जास्त आवडतो का? मी कळलं चहा, कळलं लायकी कळली का? हे चहा मी पाहिला. अरे लोक हे बाबा पुढचे काकू रपारप तोंडावर पाणी मारून चालली. बरं, पुढची मुलगी आहे ना, ती चेहऱ्यावरती खपाखप पाणी उडवत चालली आहे. कारण पावसाळ्यात पाणीच उडणार, शरबत तर उडूच शकत नाही. कॉमेडी. आणि मॅडमला भेटलेला आहे पायरी चहा. आमचं